हॅलो हाय अँड वेलकम टू श्रावीज किचन अँड ब्लॉग्स. तर खमंग खुशखुशीत अशी मस्तपैकी मटारची कचोरी बनवलेली आहे आणि भन्नाट लागते एकदम. नक्की ट्राय करा. बघा कसं पूर्ण भरून मसाला भरलेला आहे त्यामध्ये. सर्वात आधी आपल्याला बनवण्यासाठी त्याचं बेस बनवायचा, तो म्हणजे आपण कणिक मळून घ्यायचे. तर मी इथे एक 10 ते 12 छोट्या कचोऱ्या होतील या प्रमाणामध्ये 2 वाटी मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये ओवा घालून घेतलेला आहे आणि 2 चमचे तुपाचं मोहन त्यामध्ये टाकलेलं आहे. तर छानपैकी पिठाला छान असं मळून घ्यायचं आहे तुपाने, जेणेकरून त्याचं एक घट्टसर असं हातामध्ये मुठीमध्ये बसेल असं टेक्स्चर होईल. तर ना जेवढं छान तुम्ही पीठ मळाल तेवढे भारी त्याचे पारी होईल, म्हणजे बाहेरचं जे आवरण असतं आणि तेवढंच भारी त्याचा क्रंच येईल, क्रस्ट येईल वरचा. तर त्यामध्ये नंतर मी मीठ टाकलेलं आहे आवडीनुसार आणि ना एकदम थोडं पाणी ॲड करून त्याला छान असं मळून घ्यायचं आहे. थोडीशी जरी कणिक असली तरी त्याला खूप वेळ द्यावा लागतो मळण्यासाठी. ती जेवढी छान तुम्ही कणिक मळून घ्याल तेवढी ती कचोरी खुसखुशीत आणि क्रंची होते. तर छानपैकी बघू शकता तुम्ही अशापैकी कणिक मी मळून घेते. एकदम थोडं पाणी ॲड केलं आहे. ताटाला कुठेही कणिक राहिली नाही पाहिजे अशी जर कणिक तुम्ही मळली तर ती एकदम बेस्ट कणिक मळली जाते. तर याची तुम्ही ही जी पारी याचीच तुम्ही समोशाचीसुद्धा पारी अशीच बनवली जाते. तर या तुमच्या बेसिसवर तुम्हाला जर समोसे बनवायचे असेल तेव्हाही तुम्ही सेम असेच कणिक मळून घेऊ शकता. तर याला छान एकजीव घ्यायचे, करून घ्यायचे, छान मळून घ्यायचे. तर आपली कणिक मळून तयार आहे. खूप घट्टसरही नाही आणि खूप पातळही नाही, अशी छान सॉफ्ट अशी कणिक ही झाली आहे. तर हिला 10 मिनटं झाकून ठेवूया असंच. आणि आता आपण सारण भरवायला घेऊया. तर सारण बनवण्यासाठी सर्वात आधी एका पॅनमध्ये मी इथे जिरं घेतलेलं आहे 2 चमचे धने घ्यायचे आणि 2 चमचे बडीशोप घेतलेली आहे. त्याला छानपैकी हलकं रोस्ट करून घ्यायचं आहे आणि 3 ते 4 सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहे. तुम्ही लाल तिखटही घालू शकता. तर ही ना बेसिक जी आपण कचोरी बनवतो त्यामध्ये हाच मसाला घातला जातो नॉर्मल कचोरीमध्ये. आता आपण मटारची बनवत आहोत, तर त्यामुळे हे जे रोस्ट केलेले मसाले आहे त्याला आपण मिक्सरवरून बारीक करून घेऊया आणि तेलावर त्याला हे बघा असं दरदरीत टेक्स्चर आलं पाहिजे त्याचं. आणि आपल्याला तेलावर छान भाजून घ्यायचं. खूप छान सुगंध येतो आहे त्याचा. एक चमचा तेल टाकलेलं आहे मी इथे. थोडंसं जिरं घातलेलं आहे, जिरं मोहरी टाकून आणि त्यानंतर आपला जो मसाला आहे तो त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. एकदम कमी गॅसवर हा मसाला रोस्ट करायचा आहे, कारण की ऑलरेडी आपण तो भाजलेला आहे. त्यामुळे जर गॅस मोठा असेल तर तो लगेच करपण्याची शक्यता आहे. तर ना मी मस्तपैकी मटार सकाळीच सोलून ठेवलेले होते. वाटीभर मटार आहेत, त्यामध्ये 2 हिरवी मिरची आणि अर्ध्या इंचाचे 2 आल्याचा तुकडा. तर असं हे छान मिक्सरवरून वाटून घेतलेलं आहे. दरदरीतच वाटायचं, हे पण खूप बारीक नाही वाटायचं, म्हणजे त्याचं टेक्स्चर छान लागतं. मसाला सगळीकडे छान लागतो कचोरीमध्ये आपल्या. आता हे डायरेक्टली आपण जे रोस्ट केलेलं मसाला होता त्यामध्ये टाकून घ्यायचे आणि त्याला छान एकजीव करायचे, दाबून छान. हळद पावडर टाकली आहे, मीठ घालून घ्यायचं आहे जेवढं लागतं तेवढं चवीनुसार. त्यानंतर मी घेतला गरम मसाला. आता हे मिक्सचर छान तुम्ही पाण्याचा शिपकासुद्धा मारू शकता जर खूप जास्त कोरडं होत असेल तर, पण हे बऱ्यापैकी ओलसर आहे त्यामुळे मी याला छान एकजीव करते, जेणेकरून मसाला आणि आपण जे वाटाणे नंतर घातलेले ते छान मिक्स होतील. आता यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे मी ते, त्याने छान एक आंबटसर गोडसरपणा येतो त्याला. बरेच जण यामध्ये पिठी साखरही घालतात, पण गोडसरचं तेवढी नाही आवडत आमच्याकडे, त्यामुळे मी फक्त लिंबाचा रस घातला आहे. तर आपला मसाला तयार आहे, याला थंड व्हायला बाजूला ठेवूया. तर त्यानंतर आता एक मोठी पोळी लाटून घ्यायची आपल्या कणकेची
तर ना अशा पद्धतीने तुम्ही जर बनवली तर याला शेप जरी नाही आला तरी त्याची जी वरची जी पारी आहे, बाहेरचा जो क्रस्ट आहे तो एकदम क्रिस्पी होतो आणि खमंग तयार होतो आणि खाताना असं टेक्स्चर त्याचं खूप छान लागतं. तर तुम्ही अशा पद्धतीने घडी करून पोळी आधी लाटून घ्यायची, त्याचे असे 4 घड्या करायच्या आणि त्याला छान एकजीव करून एका पोळीचे 2-3 अशा छोट्या छोट्या कचोऱ्या बनवते. त्यामुळे मी ते 3 कट केले. तुम्ही 2ही करू शकता, पण आपण सुरुवातीलाच बनवतो त्यामुळे छोट्या छोट्या बनवायच्या. आणि नंतर ते जे कणकेचे गोळे केलेले आहेत त्याला असं छोटं छोटं लाटून घ्यायचे. एक मीडियम आकाराची अशी पारी बाहेर तयार झाली की त्यामध्ये आपला मसाला दाबून 2 ते 2.5 चमचे मसाला टीस्पून घेतला आहे मी, ते छोटा स्पून त्याने तो भरून घ्यायचा आहे. आणि आपण मोदकाला जसं दाबून भरतो तसं त्याला भरून घ्यायचं आहे. कुठूनही फुटली नाही पाहिजे ती कचोरी. तर ना आपल्या अंगठ्याच्या साईडचा जो भाग असतो, हाताचा तळव्याचा जो कॉर्नर असतो, त्याने त्याला छान प्रेस करायचे. त्यामुळे कुठूनही मिश्रण बाहेर येत नाही आणि आपली अशी छोटीशी गोलमोटोल कचोरी तयार आहे. तर अशा पद्धतीने एक एक पान लाटून तुम्ही त्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे. तर मी साईडला लगेच तेल तापायला ठेवते. तर कचोरी ना एकदम मंद आचेवर तळली गेली तर ती खमंग आणि खुसखुशीत होते. आणि जर तुम्ही मोठ्या गॅसवर तळली आणि तेल जर जास्त तापलेलं असेल तर वरचा क्रस्ट तयार होतो पण मध्ये ती कच्ची राहते. त्यामुळे मंद आचेवर आधी मी तेलामध्ये कणकेचा गोळा टाकलेला आहे, तर त्याला छान बुडबुडे सुटलेत. तर एवढंच टेम्परेचरला आपल्याला कचोरी टाकून घ्यायची आहे. आणि हळूवार एक 5 मिनटं झाले ना की थोडंसं गॅस मोठा केला तुम्ही बघू शकता, असे छान बुडबुडे वर येते आणि कचोरी आपोआप तेलाच्या वर तरंगायला लागते. हे बघा, कचोरी आपोआप वर आली आहे. त्याला आपण थोडाही हात लावले नाही आत्तापर्यंत. आता जेव्हा ती तरंगायला लागेल तेव्हा त्याच्यावर थोडं तेल सोडायचं आहे आपल्याला दोन्ही साईडनी आणि आलटून पालटून छान तळून घ्यायचं. आता तुम्ही याला पलटू शकता, त्याला एक टेक्स्चर आलं आहे बघा. मस्त फुगत आहेत आपल्या कचोऱ्या छोट्या छोट्या आणि खूप छान खमंग वास दरवळतो आहे सगळीकडे. श्रावीची तर घाईच होते, तिला वास लगेच, तिला खमंग गोष्टी खूप आवडतात. लहान मुलांना नवीन काहीतरी बनवलं की त्यांची एक्साइटमेंट तर खूपच भारी असते. हे बघा, अशी लालसर छान कचोरी मंद आचेवर तळून घेतली आहे. अशाच 1 बाय 1 सगळ्या कचोऱ्या तळून घ्यायच्या. एक लक्षात ठेवायचं, गॅस मोठा नाही करायचा, मीडियम मंद आचेवरच या छान अशा कचोऱ्या तळून तयार होतात. चला तर आता सर्व करूया. तर कसं वाटलं रेसिपी कमेंटमध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके, बाय.